नमस्कार. आज आपण हॉटेल स्टाईल चिकन तंदुरी घरच्या घरी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत. रेसिपी साध्या सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. इथे सुरुवातीला मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. फक्त लेग पीस घेतलेले आहेत इथे मी. आता हे लेग पीस धुवून घ्या आणि त्याला असे कट्स द्या. कट्स दिल्यामुळे काय होईल, आपण जो मॅरिनेशन करणार आहोत ते मॅरिनेशनचा सर्व मसाला ह्याला आत लागला जाईल. जर तुम्हाला घाई नसेल तर तुम्ही ह्याला अर्धा तासासाठी मुरायला ठेवू शकता, किंवा दुसऱ्या दिवशी करायचं असेल तर आदल्या दिवशी हा मॅरिनेशन करून त्याला तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. आता इथे मी अख्ख्या लिंबाचा रस घातलेला आहे, त्यामुळे जो चिकनचा वास येतो ना तो येणार नाही आणि तंदुरी छान अशी ज्युसी तयार होईल. इथे मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दही घालायचं आहे. दही घालताना दह्यातलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते चाळणीमध्ये दही निथळून एक्स्ट्राचं पाणी काढून टाका. इथे 2 टेबलस्पून इतकं दही घातलेलं आहे. त्यानंतर आपण इथे अर्धा चमचा इतकी हळद घालूया आणि काश्मीरी मिरची पावडर वापरणार आहे रंग येण्यासाठी. इथे 2 चमचे इतकी मी काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गरम मसाला घालायचा आहे आणि तंदुरी मसाला घालायचा आहे. जर तुमच्याकडे तंदुरी मसाला नसेल तुम्ही गरम मसाला घालून याच्यामध्ये धना जिरा पावडरसुद्धा वापरू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ घालूया आणि सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊयात. इथे मी कसुरी मेथी घातलेली आहे 1 चमचाभर. आता हे सर्व जे मॅरिनेशन आहे ते चिकनला चांगलं असं लावून घेऊयात आणि चिकन अर्ध्या तासासाठी झाकून ठेवूयात. अगदी साधी सोपी पद्धत आहे. तुम्ही अशाच पद्धतीने चिकनची तंदुरी ट्राय करा एकदा. इथे थोडंसं तेल घातलेलं आहे मी, साधारण 1.5 टेबलस्पून इतकं तेल आहे. बघा, सगळा मसाला मी छान असा लेग पीसला लावून घेतलेला आहे आणि हा आता मी अर्ध्या तासासाठी असंच झाकून ठेवणार आहे. मी अर्ध्या तासानंतर चिकनची फ्राय करायला घेणार आहे चिकन. इथे बघा तुम्ही. आता याला स्मोकी फ्लेवर येण्यासाठी मी इथे कोळसे गरम करून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मी तेल घातलेलं आहे आणि आपण हे पुन्हा झाकून ठेवूया. असं केल्याने काय होईल, चिकन तंदुरीला छान असा स्मोकी फ्लेवर येईल. तुम्ही ही तंदुरी तयार झाल्यानंतरसुद्धा करू शकता, कोळशाचा धूर देऊ शकता. इथे एक पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये आपण तंदुरीला मसाला लावून घेतला होता ना ते सर्व तंदुरीचे 1-1 पीस ठेवूया, लेग पीस. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि गोल्डन ब्राऊन रंगावरती दोन्ही बाजूने आपल्याला ही तंदुरी शिजवून घ्यायची आहे. जो राहिलेला मसाला होता ना मॅरिनेशनचा तो सुद्धा घालायचा आहे आपल्याला त्याच्यावरती आणि मध्ये मध्ये आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. ते बघू शकता तुम्ही, आपलं चिकन थोडं बारीकसा एक बाजूने शिजलेलं आहे. आता आपण थोडंसं पलटी करून घेऊया, उलटवून घेऊया. गॅसची फ्लेम आपल्याला एकदम पण लो करायची नाही, मीडियम ठेवायची आहे गॅसची फ्लेम. अगदी घरच्या घरी तुम्ही हॉटेल स्टाईल तंदुरी करू शकता. खूप साध्या पद्धतीने इथे मी रेसिपी तुम्हाला शेअर केलेली आहे. व्हिडिओ स्किप न करता रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. आता बघा, दोन्ही बाजूने आपलं चिकन छान असं क्रिस्पी असं फ्राय झालेलं आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ह्याच्यामध्ये सुद्धा स्मोकी फ्लेवर येण्यासाठी पुन्हा एकदा तुम्ही तो कोळशाचा धूर देऊ शकता. बघा, चिकन चांगलं असं शिजलेलं आहे. ह्याच्यामध्ये मी पुन्हा कोळशाचा धूर देणार आहे, म्हणजे अजून छान आपला स्मोकी फ्लेवर येईल त्याला. आणि पुन्हा झाकून ठेवूया. जर तुम्हाला हे चिकन तंदुरी दुसऱ्या दिवशी करायची असेल पार्टीसाठी वगैरे तर तुम्ही आदल्या दिवशी रात्री याला मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवू शकता, किंवा जर आयत्या वेळेस करायची असेल तर अर्धा तास याला मॅरिनेशन करून ठेवलं तरीसुद्धा चालणार आहे. आता बघा किती छान असं स्मोकी फ्लेवर पण आलेला आहे चिकन तंदुरीला. आता इथे गॅसवरती मी जाळी ठेवून त्याच्यावरती ही छान अशी भाजून घेणार आहे आणि सर्व करताना याच्यावरती आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची, लिंबू पिळून घ्यायचं आहे, थोडासा चाट मसाला घालायचा आहे. बघा किती छान अशी तंदुरीला रंगसुद्धा आलेला आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तंदुरी फूड कलर घातलात तरीसुद्धा चालणार आहे. तंदुरीला छान असा रेड कलर यावा म्हणून मी इथे काश्मीरी मिरची पावडर घातली होती. बघा किती छान असं स्मोकी फ्लेवरचं तंदुरी तयार झालेलं आहे, ते सुद्धा घरच्या घरी. कशी वाटली तुम्हाला चिकन तंदुरीची रेसिपी? अशाच टेस्टी रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ लाईक करायलासुद्धा विसरू नका.
व्हिडिओला शेअर करा तुमच्या फ्रेंड्स लोकांमध्ये. बघा किती छान असं स्मोकी फ्लेवरची चिकन तंदुरी इथे मी तयार केलेली आहे. हॉटेल स्टाईल चिकन तंदुरी आपली तयार आहे. आणि याला 2 वेळा मी कोळशाचं दूध दिल्यामुळे छान असा स्मोकी फ्लेवरसुद्धा आलेला आहे. स्मोकी फ्लेवरचा असा छान ज्युसी असा चिकन तंदुरी आपली तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी शेअर करा. धन्यवाद.